आज मी हळदीच्या पानातल्या पारंपरिक पद्धतीने पातोळ्या बनवणार आहे। त्यासाठी आपल्याला हळदीची पानं लागणार आहेत। तर गच्चीवरून अशी हळदीची पानं तोडून आणली आहे। आता कढईमध्ये तूप टाकून त्यामध्ये 1 चम्मच खसखस टाकून थोडीशी परतून घ्यायची आणि त्यावरती ओलं नारळ जे खोवलेलं नारळ आहे ते टाकायचं, ते थोडंसं परतून घ्यायचं। यामध्ये गूळ टाकायचा आहे, आपल्या आवडीनुसार गूळ टाकून याचं सारण तयार करायचं। नंतर यामध्ये वेलची पूड, सुंठ पूड टाकायची। छान असं हे पातोळ्याचं सारण तयार होतं। आता हे काढून घेऊ आपण आणि थंड करायला ठेवणार आहोत। आता ह्याच कढईमध्ये आपण याचं पारी बनवणार आहोत, म्हणजे पारीसाठी जे पीठ लागणार आहे ते बनवणार आहोत। कढईमध्ये पाणी टाकून त्यामध्ये थोडंसं मीठ, 1 चम्मच तूप, 1 कप पाणी आणि 1 कप तांदळाचं पीठ टाकून याची उकड करून घ्यायची। 2 मिनिटं शिजवून घ्यायचं वाफेवर आणि ताटात काढून असं वाटीने किंवा पातेल्याने आपल्या ग्लासाने पीठ आधी मळून घ्यायचं, कारण हे पीठ खूप गरम असते। नंतर पाण्याच्या हाताने आपण छान 2-3 मिनिटं मऊसूत असं हे पीठ मळून घ्यायचं। याचे छोटे गोळे तयार करून घ्यायचे। या हळदीचे पानं कट करून घ्यायचे आहे आपल्याला हवे तेवढे। त्यामध्ये हे उकड जे आहे तांदळाची ती ठेवायची, त्याची पारी बनवायची, त्यामध्ये सारण भरायचं आणि वाफवायला ठेवायचे। 1-15 मिनिटं वाफवून घ्यायचे आणि आपल्या ह्या पारंपरिक पातोळ्या तयार। तर मस्त लागतात आणि झटपट होतात। नक्की करून बघा, खाऊन बघा। हळदीच्या पानातल्या अप्रतिम लागतात चवीला। तर नक्की करा, कशा झाल्या मला कमेंट करा। भेटू पुन्हा छानशा झटपट रेसिपीसह।